Om. Okay. Sit straight. Focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. विश्वरूप दर्शन 11th chapter. So आतापर्यंत आपण बघितलं की कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्याच्यामध्ये काळ पण एक त्याच अकराळ विकराळ जे रूप होतं ते आपण बघितलं. आणि मग नंतर अर्जुन घाबरला खूप आणि म्हणाला की मला तुझं ते रूप दाखव जे मला खूप आवडतं. ओके, आता अर्जुन काय बोलतोय पुढे ते आपण बघूया. कैसे नीलोत्पलाते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची वीज दावित इंद्रनीळा जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासीची निघालिया भुजा ज्याचे जानूवरी मकरध्वजा जोडली बरवी मस्तकी मुकुटा ते ठेविली की मुकुट मस्तक झाले शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. जसा जो नीलोत्पल असतो, जो एक रत्न असतो नीलोत्पल, त्याने आकाश जसं रंगावं तसं तुझं रूप आहे, तुझं स्किन कलर. आणि तेजाची वीज दावित इंद्रनीळ, आणि तेज आहे खूप तुझ्या रूपाला, सुंदर सुवास आहे. आणि जसं आनंदाला 2 पंख फुटावेत तसे तुझे 4 भुजा आहेत. मस्तकी मुकुट आहे, आणि तो मुकुट मस्तकावर आहे का तो मुकुटावर मस्तक शोभतोय का मस्तक आहे म्हणून तो मुकुट शोभतोय हे कळत नाहीये. म्हणजे बेसिकली इट इज सो ब्युटिफुल. आणि शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया, म्हणजे जनरली काय शृंगार करण्यासाठी काय करतो आपण, दागिने घालतो. पण ह्या दागिन्यांना हे शरीर मिळाल्यामुळे ते दागिने सुंदर दिसतात असं ते म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे असं जे तुझं रूप आहे कृष्णा ते मला दाखव, असं अर्जुन म्हणतोय कृष्णाला. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघगंग
गगन रंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी, वैजयंतिया आता कवणी ते उदार गदा, असुरा देत कैवल्य सदा, कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे, किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित मी, म्हणोनी आम्ही तुम्ही तैसया तैसया होवावे. इंद्रधनुष्याच्या आडाणी माझी मेघ गंगा रंगणी, तैसे आवरिले शारंग पाणी वैजंतिया. आता कवणी ते उदार गदा, असुरा देत कैवल्य सदा, कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे, किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठते पामी, म्हणून आता तुम्ही तैसया होवावे. तुमची गदा जी आहे आता ती इतकी उदार आहे की त्याने ज्यांना ज्यांना मारता तुम्ही त्यांना समाधी लागते, त्यांना त्यांचा मोक्ष होतो. म्हणजे बेसिकली ते मरतात पण त्यांना त्यांचं आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. आणि तुमची जे चक्र आहे त्याला इतकं सुंदर तेज आहे, सौम्य तेज आहे, काय वर्णू त्याची. अशी जी तुमची अशी जी तुमची रेखीव आकृती आहे ती मला बघायची. आय वॉन्ट टू सी दॅट फॉर्म ऑफ yours with 4 hands, with the mace in hand, with the chakra in hand. I want to see that. I am become very eager to see that. देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही, that's why you should, तैसया तैसया होवावे, तसा हवाय. हे विश्वरूपाचे सोहळे, भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आंधळे कृष्णमूर्ती लागी. हे ते साकार कृष्ण रूपडे, वाचूनी पाहे पाहो नावडे, तेन देखता थोडे मानिता ती हे. आम्ही भोग मोक्षाची आठाई, श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. हे विश्वरूपाचे सोहळे जे माझी इच्छा होती ते भरपूर झाले. भोगुनी निवाले डोळे, हो माझं खूप आता डोळे डोळ्यांचे पांग फिटले. आता ते कृष्णमूर्ती बघण्यासाठी आतुर झाले ते डोळे. कृष्णमूर्तीच्या वाचुनी पाहो नावडे, तेन देखता थोडे. बाकीचे जे हे रूप आहे ना ते मला एवढं नाही आवडत आहे. ही सेइंग. आणि मला आता हे श्रीमूर्ती वाचुनी मला बाकी काहीच बघायचं नाही. तसं तू साकार होतं, सावर्त घे. हे खूप ह्यूज होतं ना, तो छोटा हो माझ्यासाठी. असं कोणी रिक्वेस्ट केली अर्जुनाने. आता भगवान काय बोलतात बघूया, कृष्ण काय बोलतात. या अर्जुनाची या बोला, विश्वरूप विस्मयो झाहला, म्हणे ऐसा नाही झेकला देखिला धसाळ कोणी. हे अर्जुनाचं ऐकलं कृष्णाने आणि म्हणाला, हे विश्वरूप विस्मयो झाला, तुला सरप्राईज झाला, पण तुझ्यासारखा असा घाबरगुंडा माणूस नाही पाहिला मी. कृष्ण म्हणतो अर्जुनाला, धसाळ कोणी, कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तो शून घेसी, मा भेणे काय नेणो बोलसी, हे काढू ऐसा. अरे ही कोणाला वस्तू मिळत नाही आणि तुला हे मिळालेली आवडत नाही. काय रे तू असा. आम्ही सावियाची जै प्रसन्न होणे, तै अंगाची वरी म्हणे देणे, वाचोनी जीव असे वेचणे, कवणासी गा ते हे तुझिया चाडे, आजी जीवांचे दळवाडे, कामउनियात येवडे रचिले ध्यान, ऐसे काय नेणे तुझिया आवडी,
जाहली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणून गौप्याची ही गुडी उभविली जगी. अरे हे असं कोणालाच मी दाखवलेलं नाहीये. माझं इतकं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून हे मी असं मला कळत नाही मी का करतोय तुझ्यावर एवढं प्रेम. मी तुला सगळं जे सिक्रेट होतं फक्त तुलाच सांगितलंय आणि हे असं रूप मी कोणालाच दाखवलेलं नाहीये आणि काय तू असं घाबरून अ, जीव का तुझा घाबरतोय हे एवढं हे बघायचं टाकून, तू दुसरं मला माझी ती नॉर्मल स्टेटच सांगतोयस यायला. काय बोलायचं? ते हे अपरा अपार स्वरूप माझे परात्पर येथुनी ते अवतार कृष्णाधिक. हे जे मी तुला रूप दाखवलं माझं विश्वरूप दॅट इज द मेन थिंग. ते सगळ्यात व्यापक रूप आहे. हे कृष्ण वगैरे जे रूप आहे ते त्याच्यातलाच एक भाग आहे. हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत ते हे अढळ आद्य सकळा. हे ज्ञानामधनं हे तेजाचे जे निखळ विश्वात्मक रूप आहे हे खरं रूप आहे माझं. अनंत आहे ते, आद्य आहे. हे तुझ वाचोनी अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना. तुझ्या तुझ्या वाचून कोणीच बघितले नाही. पूर्वश्रुत नाही, दृष्ट नाही, पूर्वी ऐकलेलं नाही, पूर्वी बघितलेलं नाहीये. जे जोगे नव्हे साधना म्हणूनिया. कारण हे असं बघण्यासाठी कुठलीच साधना नाही. पण मी तुला दाखवलंय. याची सोय पातले आणि वेदी मौनीच घेतले. याज्ञिकी माघवते आले स्वर्गोनिया. साधकी देखिला आयासू म्हणून वाळीला योगाभासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ. जरी वेदांचा अभ्यास केलास तरी हे प्राप्त होणार नाही. यज्ञ आदी केलंस तरी तू स्वर्गापर्यंत जाशील आणि खाली येशील पण त्याच्या पलीकडे काय नाही. किंवा योगाभ्यास केलास तरी जमणार नाही, वाळून जाशील. आणि अध्ययन केलंस खूप अभ्यास, विचार, श्रवण मनन निधिध्यासन केलंस तरी पण नाही. सीगेची सत्कर्मे धाविन्यली संभ्रमे तीही बहुतेकी श्रमे सत्य लोकू ठाकिला. नाही तर तू खूप सत्कर्म केलीस. तू खूप सत्कर्म केलीस तरी जास्तीत जास्त परत सत्य लोकात तू जन्मशील. पण हे तुला रूप बघायला मिळालं नसतं. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले. एवं तपसाधन जे ठेले अपरांतरे. जरी तप केलंस तू तरी ऐश्वर्य मिळेल. पण असं तुला रूप बघायला नाही मिळणार. तपावरून मला आठवतं, तप कुठलंही प्राप्त करण्यासाठी आपल्याला तप जर केला ना तर ते प्राप्त होतं. तप म्हणजे काय? तप म्हणजे काय? व्हॉट इज तप? तप्यते तप, ज्याने गरम होतं, तापतं. कुठलंही तुम्हाला अचीव करायचं असेल ना लाईफमध्ये तर तप करायला लागतो. तप म्हणजे काय? फोकस. बाकी सगळं विसरून जावं लागतं. तरच एक्सिलन्स मिळतो. दॅट इज अ रूल. तुम्ही म्हणाल मला हे पण करायचंय, ते पण करायचंय, हे पण करायचंय, ते पण करायचं तर नो. एका वेळेस एक. फोकस्ड. देन यू विल बिकम एक्सिलेंट. तप म्हणतात त्याला. तप म्हणजे काय? आपण खूप सॅक्रिफाईस करतो बऱ्याचशा गोष्टींचं. देन एक्सिलन्स विल कम. सो तप केलं सुद्धा तरी मिळणार नाही असं. ऐश्वर्य मिळेल पण हे नाही मिळणार असं ही आहे. ते हे तुवा अनायसे विश्वरूप देखिले जैसे अनायसे. तुला मी हे इझिली दाखवतोय. ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवण. कोणालाच मिळणार नाही मनुष्य लोकात असं. आजी ध्यान संपत्ती लागी.
तुची एकू आथिला जगी, हे परम भाग्य अंगी, वेरांचीही नाही. तूच एकटाच ह्या जगात ज्याला हे मिळतंय दर्शन, हे परमभाग्य आहे तुझ्या तुझ्या अंगी. आणि ब्रह्मदेवाला पण नाही हे दाखवलं असं मी. म्हणोनी विश्वरूपेला भेषला घ, एथिया भय नेघ नेघ, हे वाचूनी अंग्य अन्य चांग नमनी काही. हा गा समुद्र अमृताचा भरला, आणि अवसात वर पडा जाहला. मग कोणी ही आथी ओसांडिला, बुडिजेल म्हणोनी ना तरी सोनयाचा डोंगरू. येसणा नचले हा थोरू, ऐसे म्हणोनी अभेरू करणे घडे. म्हणून हे विश्वरूप आहे ना, हे त्यांनी तू धन्य मानलं पाहिजे स्वतःला. आता हा समुद्र आहे अमृताचा आणि त्यात तू बुडतोयस म्हणून जाऊ दे नको, त्याच्यात बुडी मारायला असं होशील ना. तरी सोन्याचा डोंगरू, सोन्याचा डोंगर दिसला, अरे नाही पण आता कुठे मी हलवायला, एवढा मला वेळ नाहीये, जाऊ दे म्हणून ते सोन्याचा डोंगर चालून पुढे चालतोय, असं झालंय. दैवे चिंतामणी लेईजे, की हे ओझे म्हणून सांडिजे. कामधेनू डवईजे डवडीजे, न पोसावे म्हणून. किंवा चिंतामणी कुणीतरी दिलाय, म्हणतो नाही खूपच जड आहे, जाऊ दे जाऊ दे म्हणून तू घेतला नाही. किंवा कामधेनू कोणतरी देते आणि तू म्हणतो नाही पण यांना पाळणार कोण. बऱ्याच वेळा आपण असं करतो, बऱ्याचशा गोष्टी सोडून देतो, कारण आपल्याला वाटतं नाही कसं मला झेपेल, नाही मला मोठं करायचंय बिझनेस पण मला झेपलाच नाही तर एवढं कसं. छोटं 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 करत बसतात बरीच जण. काय म्हणतात ते, सरड्याची झेप कुंपण्यापर्यंत, तेवढंच. चंद्रमा आलिया घरा, मणिजे निगे करीतोसी उभारा. पडी साई पडितोसी दिनकरा परता सर. तैसे ऐश्वर्य हे महातेज, आजी हाता आले आहे सहज. की येथ तुझ गजबज हो आवी का, परी नेणसीच गावंडिया. काय कोपो आता धनंजया, अंग सोडोनी छाया आलिंगी सीमा. किंवा तू असं म्हणतोयस की चंद्रमा आला घरी आणि म्हणतोय बापरे किती उकडतंय. आणि जर सूर्य आला तर म्हणतोस की बापरे ह्याच्यामुळे किती सावल्या पडतायत. त्यामुळे तू हे एवढं तुझ्या हातात महातेज येतंय आणि तू काय गजबज असं तसं करतोय. अरे मूर्खा, मला तर तुझ्या राग येतोय धनंजय. काय कोपाता धनंजया, अंग सोडोनी छाया आलिंगी सीमा. जे मेन आहे ते सोडून त्याच्या छायेला तू मिठी मारतोयस. मेन विश्वरूप आहे, छाया कृष्ण म्हणू शकतो आपण, कृष्ण रूप, कृष्णमूर्ती रूप. तो म्हणतो की तू मेन सोडून, काय मूर्ख आहे, राग येतो तुझा, असं बोलतो ना आपण कधी कधी. बापरे जाऊ दे. जेव्हा आपण कोणासाठी चांगलं करायला सांगत असतो आणि ते काय ते भलतंच छोटं, आपण म्हणतो अरे नाही नाही हे असं कर, नाही 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 मला एवढंच पाहिजे एवढंच पाहिजे. तर राग कसा होता तसा राग येतात. हे नवे जो मी साचे, एथमन करोनिया काचे. प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुज जे. खूप महत्वाचं आहे का. तरी अजुनी वरी पार्था, सांडी सांडी हे व्यवस्था. ये विषयी आस्था करिसी झणे, हे रूप जरी घोर विकृती आणि थोर. तरी कृतनिश्चयाचे घर, हेची करी. आहा, कृपण चित्तवृत्ती जैसी, रोवो निघाली ठेवया पासी. मग नुसधेनी देहसी देहेसी आपण असे. हे न तर मी परत वाचतोय. हे नव्हे जो मी साचे,
एथ मन करुनिया काचे, प्रेम धरीसी अवगणियेचे चतुर्भुज जे. चतुर्भुज हे माझं एक रूप आहे, पण तू तेच फक्त आहे म्हणून तू त्याला धरून तू तुझं मन तिकडेच फोकस केलंस. तरी अजूनवरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था हे सोडून टाक तुझ्या डोक्यातलं. ये विषयी आस्था करिसी झणे, हे रूप जरी घोर. आता जे बघतोयस तू, हे रूप जरी घोर, विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. पण हेच खरं माझं रूप आहे असं कृतनिश्चय कर, असा निश्चय कर. सी, हे काय सांगतात ना देवा कृष्ण, आपण बरेच वेळा एखादी मूर्ती आहे त्यालाच देव म्हणून आपण पुजतो, त्याच्या पलीकडे नाही जात आहे आपण. म्हणून ते काय सांगतात, हे जे तू बघतोयस ते नाहीये खरं माझं रूप, खरं कम्प्लीट रूप नाहीये, इट्स अ पार्ट ऑफ इट. आणि ही सेइंग व्हेरी क्लिअरली, जरी विकृती आणि थोर असेल आपल्याला, कारण कसं आहे, देव म्हणजे फक्त चांगलं चांगलं करतो. अरे देव म्हणजे सगळंच आहे. सो वी हॅव टू थिंक बियॉन्ड दॅट. That is what he's trying to say to Arjun. কাৰণ he's saying, no, I want that only. कारण it is important. The understanding of who he is, real understanding is important. का हा, तर त्या उदाहरण दिलं त्यांनी, कृपण चित्तवृत्ती जायची. कृपण म्हणजे मायज. रोवोनी घाली ठेवयापासी, मग नुसधेनी देहेसी आपण असे. जसा तो कृपण म्हणजे मायजर, जो काहीतरी खोदून त्याच्यात त्याने मोहरा ठेवल्या तिथेच बसतो, तो आपला देह मीच आहे, हे माझे असं करून पूर्ण आयुष्य घालवतात. काय प्रॉव्हिडंट फंड किंवा काय ते सेव्हिंग्स मध्ये असतात, ते ठेवत ठेवत एक पैसा पण नाही खर्च करत. कृपण म्हणतात त्याला, कृपण चित्तवृत्ती. काय फायदा त्या पैशाचा? उधळेपणा करत असं नाही, पण आहे ते वापरण्यासाठी. पण नाही, माझं आहे आणि त्याच्यावरच फोकस, माझं आणि सेव्ह करायचंय. There is no focus on that this हे विश्वची माझे घर, the whole thing is mine. He is saying की तू तसा करतोयस, छोट्याच्या ह्याच्यावर फोकस करतोयस. का अजता का अजता का अजात पक्षिया जवळा, जीव बैसुवोनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय. नाना गायच रे डोंगरी, परिचित्त बांधिले वत्स घरी, तैसे प्रेम येथेची करी स्थानपती. ये रे वरीचे लेनी चित्ते. व्हेरी ब्युटिफुल आहे का. बहुसख्य सुखापुरते, भोगजे का श्रीमूर्ते चतुर्भुज. का अजात पक्षिया जवळा, जीव बैसुनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी माया, माझी जाय. हा सुंदर आहे का, की जे छोटे छोटे पक्षी असतात ना, ज्यांना आत्ताच जन्म मिळालाय, त्यांना त्यांची आई काय करते, अशी कुठे दुसरीकडे जाते आणि ते पक्षी त्या नेस्ट मध्ये असे पॅ पॅ करून ओरडत असतात आणि ती येऊन त्यांना खायला देते. ती कुठे पण अंतराळ जरी फिरत असेल ना ती पक्षी, तरी तिच्या मनात फक्त ते बाळ असतं, मग ती त्यांच्यासाठी आणते गवजनची जेव. किंवा नाना गाय चरे डोंगरा, गाय गेली आणि डोंगरावर चारा चरते, पण तिचं लक्ष की वासरू आहे, त्याला आपल्याला दूध द्यायचंय, आणि त्यांची काम. तसं तुझं चित्त माझ्या ह्या विश्वरूपात पाहिजे. बट दॅन व्हॉट ही सेज, ये रे वरीची लेनी चित्ते, पण वरच्यावर सुपरफिशियली, बाह्य सख्य सुखापुरते, to show the other external world and for your own enjoyment sake of love, भोगीज का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. You can love me that way, no problem. You can love on this limited, but understand that that is a superficial part of it,
and love just for your enjoyment part of it and to show the world. No problem. You can have that. But in your mind, you know, this is not the only thing. I have never seen a text so complete. So complete. थोडंसं अध्ययन केलंय मी बाकीच्या कॉमेंट्रीजचं पण. I am no one to compare commentaries. But this is so complete. It is so humane. परी पुढत पुढती पांडवा, हा एक बोलू न विसरावा. जे ये स्वरूपौनी सद्भावाने दावे निघो. हे कही नवतेची देखिले, म्हणून या भय जे तुझ उपजले. ते सांडियेत संचले, असो दे प्रेम. आता करू तुझ्या सारिखे, म्हणितले विश्व तो मुखे. तरी मागील रूप सुखे, न्याहळी पा तू. शेवटी काय नाही, आपले जे देव असतात ना, गुरु इज सो मर्सीफुल, ही लिसन्स टू अस. तसं कृष्ण म्हणतो की हे बघ, तू परत परत बोलतोयस मला की माझं चतुर्भुज रूप तुला आवडतं, पण हे जे मेन रूप आहे विश्वाचं, ते त्याच्यावर तुझी श्रद्धा असू दे. पण आता तू म्हणतोयस मला भीती वाटते म्हणून हे घे, मी आता माझं साध रूप तुला, कृष्ण रूप परत दाखवतो बघ. ऐसे वाक्य बोलते खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो. हे ना परी नवलावो, आवडीची तिये. ऐसे बोलता, असं बोलून मनुष्य रूपात आला श्रीकृष्ण. विश्वरूपातून मनुष्य रूपात आला. हे ना परी नवलावो, आवडीचे तिये. हे काय नवल नाहीये, तो जो विश्वरूप होऊ शकतो तो आता मनुष्य रूपात आला. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपा येवडे. हाती दिदले की नावडे, अर्जुनासी वस्तू घेऊन वाळिजे. जैसे रत्नासी दूषण ठेविजे, ना तरी कन्या पाहुनी म्हणजे मनान ये. सो अमेझिंग. इज सेइंग की कोणीतरी खूप एकदम चांगली वस्तू दिली आहे, रत्न वगैरे, पण ते एकदम उच्च क्वालिटीचं रत्न नाही, पण आहे ना थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून नको मला आहे. किंवा एखादी सुंदर कन्या दाखवली आहे, चांगली कन्या दाखवली आहे लग्नासाठी, आणि म्हणतात नाही हिचं नाही, हेच वाकडं आहे, नाकत असं आहे. ना तरी कन्या पाहुनिया म्हणे मनान ये. नाही आवडत मला मनाला. सो अमेझिंग. तया विश्वरूपा एवढा दशा, करता प्रीतीचा वाढू कैसा. सेल दिदला से उपदेशा, किरीटीसी देवा. पण ही विश्वरूप एवढी दशा प्रेमापोटी कृष्णानी अर्जुनाला दाखवली होती. मोडोनी भांगाराचा रवा, लेणे घडले आपुलिया सवा. मग नावडी जरी जीवा, तरी आटीजे पुढती. आपल्याकडे एक हे होतं सोन्याचं, आणि मग त्याचं आपण दागिने केले, पण ते नाही आवडले म्हणून ते परत ते सोन्याचा दगड बनवला, असं झालं. तैसे शिष्याची, इज अमेझिंग. आय एम जस्ट इन ऑ ऑफ हिज एक्सप्रेशन. तैसे शिष्याची प्रीती जाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. ते मनानयेची मग आणिले, कृष्ण पण मागुते. कृष्णाचे विश्वरूप केले पण मनात आवडलं नाही म्हणून कृष्ण रूप आणले. आय थिंक कृष्ण माइट हॅव एवढं विश्वरूप दाखवतोय आणि लाईक आय डिडंट लाईक इट. that would have not been that good. हा ठाववरी शिष्याची निकासी,
सहाते गुरु आहाती कवणे देशी, परिनेणिजे आवडी कैशी. संजयो म्हणे, हे संजय डिस्क्राईब करतोय धृतराष्ट्राला की काय गुरुचं प्रेम आहे शिष्यावर, तसं हवं तसं गुरु करतोय. आणि हे तर खरंच आहे. शिष्य काय काय मागतो, छोट्या छोट्या गोष्टी गुरुला द्यायचं असतं मोठं, पण शिष्य म्हणतो नाही मला एवढंच पाहिजे. हा बाबा घे. मग परत रडतो, नाही पण मला नाही जरा मोठं पाहिजे होतं. ठीक आहे बाबा, आधीच देत होतो तुला, पण हे घे. ते युजलेस असतात शिष्य. गुरुच्या प्रेमासाठी गुरु करत राहतोय. मग विश्वरूप व्यापुनी भोवते, जे दिव्य योग तेज प्रगटले होते, तेची समाविले मागुते कृष्ण रूपी तये तिये. हे जे सगळं विश्वरूप होतं ते तेज कृष्ण रूपी, म्हणजे कृष्णमूर्ती जी होती आता आकृती होती त्याच्यामध्ये समावलं. दिस इज लिटल टेक्निकल, पण ही हॅज सेड इट व्हेरी नाइस. जैसे त्वं पद हे आगवे, तत्पदी समावे, अथवा द्रुमाकारू साठवे, बीजकणिके जी देवी जेवी. तत्त्वम असि असे महावाक्य. तत् तत् त्वम असि. त्वम म्हणजे तू, तत् म्हणजे दॅट, दाव आर दॅट. तत् तत् म्हणजे ब्रह्म, त्वम म्हणजे यू, यू आर दॅट ब्रह्म. तर ते काय जैसे त्वम पद हे आगवे, त्वम पद, त्वम पद, पद मीन्स वर्ड, त्वम पद आगवे, तत्पदी समावे, that, thou are that, thou is getting merged in that. Tat pada, tvam pada in tat pada. Tat tvam asi, you are that. Jaise tvam pada he agave, because tvam pada, tvam, you actually creates duality. And that duality, when it merges in that, there is non-duality. So, त्वं पद हे आघवे, तत्पदी समावे, अथवा द्रुमाकारू साठवे, बीजकणिके जेवी. जसं पूर्ण वृक्ष बीजामध्ये समावले. ना तरी स्वप्न संभ्रमो जैसा, किळीचेला जीवदशा. जशी पूर्ण स्वप्न त्या जागृत अवस्थेत समावलं जातं त्या व्यक्तीमध्ये. श्रीकृष्ण योगो हा तैसा संहारिला तो, जैसी प्रभाहार पली बिंबे, की जळद संपत्ती नभी, भरते सिंधू गर्भी रिगाले राया. संजय धृतराष्ट्राला सांगत होता, जैसी प्रभा हरपली बिंबी. सगळी जी सनलाइट इज ऍक्च्युअली अ पार्ट ऑफ सन ओनली, राईट? तसं हो काजे कृष्ण कृतीची मोडी, होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलिनी दाविली. हे कृष्ण कृताची मोडी, जसं काय खूप मोठं क्लॉथ होतं, मग त्याची घडी घातली आणि ती एक केली. तर ही पूर्ण विश्वरूपाची घडी कृष्णमूर्तीत अशी ठेवली. ते अर्जुनाची आवडी उकलुनी दाविली, कारण अर्जुनाला तसं आवडत होतं म्हणून. तव परिमाणू रंगू तेने देखिले साविया चांगू, ते तर ग्राहकीये नव्हेची लागू, म्हणून घडी केली पुढती. कारण त्याला आवडलाय म्हणून ती पुन्हा घडी केली. तैसे वाढीचे बहुवसपणे, रूपे विश्व जिंतिली जेणे, ते सौम्य कोडिसे वाणे साकार जाहले. किंबहुनानंते धरिले धाकुटपण मागुते, परी आश्वासिली पार्थाते बिहिलायासी. तो
स्वप्न जो स्वप्नी स्वर्गा केला तो अवसा तू जैसा शेईला विस्मयो जाहला किरीटीसी. आता हे जे विश्वरूप होतं ते त्याने घडी करून एका त्या कृष्णमूर्तीत त्याने सामावलंय. का? कारण अर्जुन जो कधीच घाबरला नव्हता ह्या रूपाला, तो घाबरला म्हणून. आणि विस्मयो किरीटीसी, ही वॉज चकित होत होता की हे आता परत असं छोटं झालं, बापरे, चकित. ही स्टार्टेड बिकमिंग, हा अनंत असा त्या रूप आपल्या नॉर्मल रूपामध्ये दिसतोय. ना तरी गुरुकृपे सवे वो सरले या प्रपंच ज्ञान आघवे स्फुरे तत्वतेवी पांडवे श्रीमूर्ती देखिले तया पांडवा ऐसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिकी होती ते फिटोनी गेली परवती हे भले जाहले काय काळा ते जिणोनी आला महावातू मागा सांडिला आपुलिया बाही अवरला उतरला सातही सिंधू ऐसा संतोषू बहुचित्ते घेजत जैस असे पंडुसुते विश्वरूपासाठी कृष्णा ते देखोनिया. त्याला हे प्रपंच ज्ञान खरं प्रपंच ज्ञान हे कसं वेगळं आहे आणि हे ज्ञान कृष्णाचं ज्ञान, प्रपंच कसा वेगळा आहे आणि हे कृष्णात कसा तो समावलेला आहे ह्याचं ज्ञान कोणाला झालं? अर्जुनाला झालं. आणि खरं तत्व काय आहे कृष्णाचं हे त्याला त्याचं ज्ञान होत होतं. इट वॉज अ एक्सपिरियन्स की हे विश्वरूप आहे आणि हे विश्वरूप आता ह्याच्या मागे जो कृष्ण आहे तेच आहे, दुसरं काही नाही आहे. हे आता त्याला पटलं, कारण आता ते नॉर्मल रूप मध्ये त्याच विश्वरूपाचं नॉर्मल रूप झालं. आणि हे मानवी रूप बघून विश्वरूपासाठी कृष्णा ते देखून या संतोष झाला त्याला. ऐसा संतोष बहुचित्ते घेजत असे पंडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखून या. कृष्ण सांगत होता की नाही काय तू असं मूर्खा, तरी पण त्याला रेग्युलर कृष्ण बघितल्यावर खूप आनंद झाला, खूप. म्हणजे एवढं कृष्ण बोलून सुद्धा काय फरक नाही पडला त्याला आनंदच झाला कृष्ण बघून. मग सूर्याची अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसे देखुनी लागला अवनी लोकसंहित पाहे तव तेची कुरुक्षेत्र तैसेची दोही भागी आली झाले गोत्र वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी तया बाणाची मांडुवा आतू तैसाची रथू देखे निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. म्हणजे आता काय झालं, त्याला जेव्हा हे दिसलं कृष्णाचं रूप, तेव्हा त्याला हळूहळू जे सैन्य होतं दोन्ही ठिकाणी ते दिसलं, सगळे सज्ज आहेत आता वॉर करायला ते दिसलं. सो ही बेसिकली केम टू दी एक्झिस्टिंग प्लेन ऑफ सो कॉल्ड रियालिटी. त्याला दिसायला लागलं आता सगळं, अरे बापरे आपण वॉर मध्ये आहोत असं अर्जुनाला. एवं मागील, आता अर्जुन काय म्हणतोय बघा, एवं मागील जैसे तेणे तेणे देखिले वीर विलासे मग म्हणे जियालो ऐसे जाहले जाता बुद्धी ते सांडोनी ज्ञान भेणे वळघले रान अहंकारासे मन देशदडी जाहले इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा प्राण चुकली ऐसी आपापरी होती झाली शरीर ग्रामी. तो म्हणतोय की तुझं हे असं रूप बघून मला माझं बुद्धीचं ज्ञान, तू आता ते चॅप्टर 2 आणि नंतर सांगितलं सगळं गेलं, मी घाबरलो.
अहंकार जो होता थोडा त्याचा देशेधडी लागली. म्हणजे मी इतका घाबरलो आणि मला कळतच नव्हतं. शरीराची माझी इंद्रियांची प्रवृत्ती गेली. आय वॉज ॲक्चुअली नम. आय हॅड नो आयडिया व्हॉट इज गोइंग ऑन. दॅट्स व्हॉट ही सेड. ती आगवीची मागुती, जिवंत भेटली प्रकृती, आता जिताणी श्रीमूर्ती, जाहले या. आता नॉर्मल वाटतंय मला. श्रीमूर्ती मला पण दिसते आणि ऐसे सुख जीवी घेतले, मग कृष्णा ते म्हणतले, मिया तुमचे रूप देखिले मानुष हे. कृष्णा, मी तुझं आता रूप बघितलंय प्रॉपर. ओके. हे रूप दे दाखवणे देवराया, कि मज अपत्य चुकलिया, बुजावोनी तुवा माया स्तनपान दिधले. जी विश्वरूपाची या सागरी, होतो तरंग मन मवित वावेवरी. तो ये निजमूर्तीच्या तिरी, निघालो आता, ऐके द्वारकपुर सुहाडा, मग सुखतियाजी झाडा, हे भेटी नवे बहुडा मेघाचा केला. अर्जुना इज सो हॅपी दॅट इज सीइंग हिज रेग्युलर कृष्णा आणि सगळं. की असं झाड सुकलेलं असतं आणि खूप छान पाऊस कसा पडावा तसंच वाटतंय मला आता तुझं हे रूप बघून. म्हणजे एवढं जे एक्सप्रेस केलं होतं कृष्णाने अर्जुनाला, त्याचा काही इम्पॅक्ट दिसत नाही. इज लाईक जस्ट हॅपी. सावियाची तृषा फुटला, तया मज अमृत सिंधू हा भेटला, आता जिण्याचा झाला भरवसा मज. जसं काय अमृत मिळालंय मला आता, आय कॅन बी हॅपी. कृष्णा म्हणत, माझा हृदय रंगणी, होता हे हरी खलतांची लावणी, सुखेसी भुजावणी जाहली मज. माझ्या हृदयात इतका आनंद झालाय, अरे बापरे. आणि माझा सखा आहेस तू आणि मला आता तू भेटलास. आय एम सो हॅपी. आता श्रीकृष्ण काय म्हणतात बघूया. यया पार्थाची ये बोला सवे, हे काय गा म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपा की. मग ये श्रीमूर्ती, भेटावे सडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती, विसरला सीमा. अगा अगा आंधळया अर्जुना, हात आलिया मेरूही होय साना, ऐसा आथी माना चुकीचा भावो. अरे तुला मी विश्वरूप दाखवलं होतं. अरे तू माझा मेहुणा आहे, सुभद्रापती. तू विसरलास? मगाशी आत्ताच सांगितलं होतं तुला मी. ते विश्वरूप मध्ये श्रद्धा पाहिजे तुझी. कसा रे तू आंधळा? अगा अगा आंधळिया अर्जुना, हाता आलिया मेरू ही होय चाना. मेरू पण दिलेला हातात, तू म्हणतो नाही 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 ते नको, मला एक छोटच पाहिजे. चुकीचा भाव. दिस इज नॉट द राईट वे. हे कित्येक वेळा आपल्या आयुष्यात होतं. गजानन महाराज, डोंट नो इफ हॅव टाइम. गजानन महाराजांचा एक भक्त होता. त्याला समर्थ रामदासांचा तो भक्त होता. समर्थ रामदास, गजानन महाराज हे समर्थ रामदासांचंच रूप आहे असं जाणलं जातं, असं मानलं जातं. तर रामदासी जे असतात, जे समर्थ रामदासांना मानतात, ते खूप स्ट्रिक्ट असतात त्यांच्या उपासनेत. तर रामनवमी, रामदासांची जी रामदासांची पण जयंती असते, ती तो रामदासी करत होता. तर त्याला तर तो सज्जनगडला जायचं चालत त्याच्या बायको बरोबर. पण त्याचे ना पाय वगैरे दुखायला लागले होते. तर त्याला असं वाटलं की आता ह्या वर्षी नेम चुकणार, मी माझी वारी करू शकत नाही. तर तेव्हा महाराज आले तिकडे त्या गावामध्ये आणि महाराज म्हणाले, तू तुझ्या घरीच कर, रामदास स्वामी येतील. नाही, आय एम सॉरी. त्याला स्वप्न आलं की रामदास स्वामी म्हणाले तू तुझ्या घरी कर आणि मी तुझ्या घरी येईन. तो त्याने दुसऱ्या वर्षी सगळ्या गावात सांगितले रामदास स्वामी येणार आहेत, रामदास स्वामी येणार आहेत. आणि सगळं त्याने सगळ्यांना अनाउन्स केला तो नेम.
आणि 9व्या दिवशी ती उत्सव होता. 9व्या दिवशी त्याला, "अरे, अजून कसे नाही आले रामदास स्वामी? कसे नाही मला दिसले, कसे?" आणि रामदास स्वामी मला बोललेत म्हणजे शक्य होणारच आहे. म्हणून गजानन महाराज आले आणि त्या दिवशी. तर त्याने आणलं गजानन महाराजांना आणि गजानन महाराज आल्या-आल्या उंबरठ्यावर बोलले, "जय जय रघुवीर समर्थ." तर त्याने नमस्कार केला आणि तुम्हाला बरं झालं तुम्ही आलात. या, 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 या. तुम्ही पण आलात बरं झालं. पण मी रामदास स्वामींची वाट बघतोय. आणि मग सगळी त्यांनी पूजा केली महाराजांची आणि त्याला पूजा करता आणि तो म्हणाला, "महाराज राहा तुम्ही इथे." हं. आणि मग त्याला स्वप्नात महाराज आले आणि रामदास स्वामी आले आणि म्हणाले, "अरे, तू देहाचं वर कुठे फोकस करतो? तत्व आहे, तो मीच आहे. मी आलोय तुझ्याकडे, तू पूजा जी करायची ती करून घे." असं सांगितलं. हेच आहे ते. आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी महाराजांची पूजा. पण महाराज येऊन जर त्याला असा दृष्टांत नसता आला, तर तो अजूनही रामदास स्वामींची वाट बघत बसला असता. हेच होतं आपल्याला. देव कुठल्या रूपात, कुठल्या स्वरूपात आपल्याकडे येतो, ह्याची जाण नसते आपल्याला. आणि आपण एकाच रूपावर फोकस होतो. धिस इज व्हॉट ही इज ट्राइंग टू से. "अगा अगा आंधळिया अर्जुना, हात आलिया मेरू होय साना, ऐसी आथिमाना चुकीचा भाव. तरी विश्वात्मक रूपडे, जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभू ही परी न जोडे." तपे करिता शंभूला पण तप करून नाही मिळालं हे. शंभू शिवा आणि अष्टांगादी संकटी, योगी शिणताती किरीटी, परी अवसरू नाही भेटी जयाची या. अष्टांग योगासन करून सुद्धा हे भेटत नाही. हे ते विश्वरूप एका वेळ, कैदे खाळू माळ, ऐसे स्मरता काळ जातसे देवा. आशेची अंजुळी ठेवणी हृदयाची निडळी, चातक निराळी लागले जैसे, तैसे उत्कंठा निर्भर होऊनिया सुरनर, घोकित आठही प्रहर भेटी जयाची. परी विश्वरूपा सारिके, स्वप्नीही कोणी न देखे, ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले हे. कृष्ण is hell bent to tell him that no, you had the best view. But in other words, it is not ki Krishna is like, "अरे नाही, मी एवढे चांगले कपडे घातले, तू तेच लक्षात ठेवायला पाहिजे." No. He's telling that he's all encompassing. He's not just limited Dev of Hindus. He's not just limited this particular section of this and that. He's everything. That's what he's trying to emphasize. That's what he. कारण काय होतं, एक केलं ना की कल्ट्स होतात. And people fight. Buddhism, Hinduism, they fight about who is right. This is what he's trying to tell. ह्याचे repercussions खूप मोठे असतात. What we think he is, you know. त्यामुळे हे विश्वरूप तुला स्वप्नात पण नाही कोणाला असं वाटेल असे, पण मी तुला हे दाखवलंय. पै उपायासी वाटा, नवाहती एथ सुभटा, साही सहित वोहटा वाहिला वेदी. मज विश्वरूपाचिया मोहरा, चालवया धनुर्धरा, तपांचिया ही संभारा, नवेची लागू. आणि दानादी किर कानडे, मी यज्ञही तैसे न सापडे, जैसे निका सुरवाडे देखिला तुवा. तैसानी एकीची परी, आतुडी मी मा अवधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. वेगवेगळे दान,
यज्ञ केलं तरी असा भेटत नाही मी. परी तेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचूनी अनारिसी गीत गतीची नेणे का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राते गिवसती गंगा जैसी अनन्यपती मिळालीची मिळे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होनी आणि तेवीची मी ऐसा थडिया थडिये माझारी सरिसा क्षीराब्धी का जैसा क्षीरा क्षीरा चाची तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबुहनी चराचरी भजनासी का दुसरी परीची नाही. मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सगळं मीच आहे, ह्याच्यात काही डाऊट नाही. तयाची क्षणासवे एवं विध मी जाणावे जाणितले तरी स्वभावे दृष्ट होय मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाषा हारपे ते अग्नीच होनी आरोपे मूर्त जेवी. आपण लाकूड टाकतो जळायला आणि इंधन टाकतो पण सगळं मिळून आपण त्याला अग्नीच म्हणतो ना. सगळं एकच होतं, इंधन लाकूड अग्नी. तसं मूर्ती जेवी का उदय की नकी जे तेजकारे तव गगनची होनी असे अंधारे मऊ उदेलिया एकसरे प्रकाशू होय तैसे माझा साक्षात करी. अरे अहंकाराची वारी खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. जसं सूर्य उगवला सगळीकडे उजेड होतो, अंधार राहत नाही, तसा अहंकार लोप झाला. when the ego dissolves, only I remain. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. मी असलो कीच तू असतो. जेव्हा सुषुप्तीत डीप स्लीप स्टेट मध्ये मी नसतो, त्यामुळे तू नसतोस. when I dissolves, only he remains. It remains. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. मग मी तो हे आघवे मग मी तो हे आगवे एक मीची आथी स्वभावे एक मीची आथी स्वभावे किंबहुना समावे समरसे तो. ब्युटिफुल. एकच राहतं मग. जो मजची एक लागी कर्मे वाहतसे अंगी जया मी वाचोनी जगी गोमटे नाही. मग तो सगळी कर्म मला देतो, मी माझ्याशिवाय दुसरं काही त्याला आवडत नाही. दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ दृष्टा अदृष्ट केवळ जयाचे मीची केवळ जेणे जिण्याचे फळ मजची नाम ठेविले जेणे जिण्याची फळ मजची नाम ठेविले. भूत हे भाष विसरला जे दिठी मीची आहे सुदला म्हणून निवैर जाहला सर्वत्र भजे. म्हणून वैर नाही राहत, सर्वत्र मी सर्वत्र भजे. ही सर्व्स एव्हरीवन. ऐसा जो भक्तू होये ऐसा जो भक्तू होये तयाचे त्रिधातुक हे जे जै जाये. वाव, काय ज्ञान आहे, बापरे. तयाचे त्रिधातुक हे जे जाये. त्रिधातुक कफ पित्त वात याचं शरीर आहे. ऐसा जो भक्तू होय, अहंकार लोपुनी ज्याचा फक्त मी राहतो, मी म्हणजे हिज अहंकार डिझॉल्व्ह. तयाचे त्रिधातुक हे जे जाय, वेन हिज कफपित्त वात युक्त शरीर जेव्हा जात तेणे
तै मीची हो निठाये Pandava God, then only I remain. When he drops, I remain. When that body drops. I say in that context there is no birth because there is no one who desires to be something. I say जगदूदर दोन दिले तेने करुणारस रसाळे संजय म्हणे बोलिले श्री कृष्णा देवे. संजय सांगतो धृतराष्ट्राला असं बोललाय कृष्ण. यावरी तो पंडू कुमारू जाहला आनंद संपदा थोरू आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी. तेणे देवाचिया दोनही मूर्ती निकिया न्याहळिलिया चित्ती तव विश्वरूप पाहुनी कृष्णाकृती देखिली लाभो. त्याने दोन मूर्ती बघितल्या की विश्वरूप आणि कृष्णमूर्ती. कुणी? अर्जुनाने. परितयाचिया जाणीवे मानून किजेची देवे ते व्यापकाहुनी नव्हे एक देशी हेची समर्थावया लागी एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविता जाहला. अशा दोन ऍस्पेक्ट दाखवले त्यांनी, विश्वरूप आणि कृष्णमूर्ती. कुणी? कृष्णाने अर्जुनाला दाखवल्या. एक मिनिट लागेल. तिया एकोनी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू तरी होय बरवे दोन्ही आतू ते पुढती पुसो. तो म्हणतो हा बरोबर दोन आहेत त्या गोष्टी. ऐसा अलोचू करुणी जीवी आता पुसती वो जबरवी आदरिली ते परिसावी पुढा कथा. या दोघांमधलं कृष्ण म्हणतोय की हे जे विश्वरूप आहे ना, दॅट इज द वन यू शुड रिमेंबर, दॅट इज द बेस्ट वन, नॉट द लिमिटेड वन. पण ह्याच्यावर जे डेलिबरेशन आहे ते आता पुढच्या चॅप्टर मध्ये होईल. पुढा कथा प्रांजळ ओवी प्रबंधे, सुंदर ओवींमध्ये बांधलंय. गोष्टी सांगिजेल विनोदे, खूप छान अॅनिमेटेड डिस्क्रिप्शन असेल. ते परिसा आनंदे ज्ञानदेवो म्हणे, ते प्लीज ऐका तुम्ही आनंदाने. हा भरोनी सद्भावांची अंजुळी मिया बोविया फुले मोकळी. मी सद्भावाच्या फुलांनी ते ओले गार्लँड अर्पिली आहा आंघ्री अर्पिली आंघ्री युगुली विश्वरूपाच्या. आणि हे मी ओव्या त्याच्या पायाच्या बोटांवर वाहिले. विश्वरूप. I'm just floored with his expression. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम 11ोऽध्यायः. 55 श्लोक होते, 708 ओव्या होत्या. उद्या 12वा अध्याय सुरू होईल, भक्ती योग. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. स्लोली डोळे उघडा.